दिनांक 24/1/2026 रोजी वाडीकर मंगल कार्यालय नेमिनाथ नगर सांगली येथे श्री गणेश गौरी महिला प्रतिष्ठान आयोजित भव्य हळदीकुंकू समारंभ अतिशय उत्साहात पार पडला। हा हळदीकुंकू कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो। यामागे संस्थेचा एकमेव उद्देश म्हणजे सर्व स्तरातील महिलांनी एकत्र यावे, आपल्या विचारांची देवाणघेवाण करावी व रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आनंदाचे क्षण एकत्र घालवावेत हाच आहे। प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी कला आहे आणि त्या कलेचा विकास व्हावा आणि त्यातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा। महिलांनी स्वतःला कामात बिझी ठेवणे म्हणजे फक्त पैसा मिळवणे असं नाही, तर प्रत्येक महिलेने शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे, ही काळाची गरज आहे। या कार्यक्रमासाठी श्री गणेश गौरी महिला प्रतिष्ठान सांगली यांच्या अध्यक्षा सौ सुचित्रा आयशा मुल्ला, संचालिका छाया साळे, संचालिका सफिया जमादार यांचे नियोजन लाभले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव पाटील, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरजच्या प्राचार्य डॉक्टर तंजीन तांबोळी, ब्रेन डेव्हलपमेंट एक्झाम सांगली डिस्ट्रिक्ट प्रमुख सौ श्रुती गुमास्ते, अरिहंत रियल डायमंड ज्वेलर्स विश्रामबाग सांगली यांच्या प्रमुख किन्नरी क्षत्रिय उपस्थित होत्या। कार्यक्रमासाठी सरस्वती आवटी, साजिता देसाई, हार्मिक कौर पाटील, ज्योती अथने, प्राची कारंडे यांचे मोलाचे सहाय्य लाभले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहबंध इव्हेंटच्या प्रमुख स्नेहा पावसकर यांनी केले। त्यांच्या उत्तम निवेदनामुळे आणि गमतीशीर मनोरंजक खेळांमुळे कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली। विजेत्या महिलांना अरिहंत रियल डायमंड ज्वेलर्स कडून खऱ्या चांदीचे दागिने आणि सोनरूपम ज्वेलर्स कडून 1 ग्रॅम फार्मिंग गोल्ड दागिने बक्षीस म्हणून देण्यात आले। तसेच वाण म्हणून सरस्वती चहा सांगली यांच्याकडून चहा पावडरचे पॅकेट देण्यात आली। रुचिपान मंदिर सांगली यांच्याकडून चविष्ट मसाला पानाचेही आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, मैं आज वाडीकर मंगल कार्यालय में उपस्थित हूँ और यहाँ पे आज श्री गणेश गौरी महिला संस्था NGO का हल्दी कुमकुम का कार्यक्रम है। बहुत सारी महिलाएं आई हुई है और मेरा यहाँ पे रियल डायमंड का अरियन ज्वेल्स नाम से शोरूम है विश्राम बाग में, और हमारे यहाँ सोने और डायमंड्स की ज्वेलरी मिलती है। और हमारा बहुत ही अच्छा BC का स्कीम है जहाँ पे हम लोग आप हर महीने में 2000 रुपये से चालू कर सकते हैं और 12 महीने के बाद ज्वेलरी बना सकते हो, और उसमें बहुत सारे बेनिफिट्स हमारी तरफ से आपको मिलेगा। तो आप ज़रूर से पधारिए। और ये फंक्शन का भी बहुत ही अच्छा कार्यक्रम इन्होंने आयोजन किया है, तो बहुत अच्छा लगा यहाँ आके। नमस्कार। बहुत ही अच्छी तरीके से इन्होंने ऑर्गेनाइज किया है, गेम्स है, बहुत सारे स्पॉन्सर्स का उन्होंने बहुमान किया और बहुत ही अच्छे से ये कार्यक्रम चल रहा है। बहुत ही अच्छा लगा। अलग अलग जगह से मैं देख रही हूँ कि सब महिलाएं आई हुई है, तो और वो फंक्शंस में इतने अच्छे से पार्टिसिपेंट करती है, गेम्स में भी पार्टिसिपेंट करती है। बहुत ही अच्छा लग रहा है सब लोग को देख के। सब लोग एक दूसरे के लिए बैठे हैं, बातें कर रहे हैं। यहाँ पे वो हमारा ज्वेलरी का काउंटर है, वो भी वो देख रहे हैं और अच्छे से एंजॉय कर रही है प्रोग्राम। नमस्कार, श्री गणेश गौरी महिला प्रतिष्ठान सांगलीची मी अध्यक्षा सुचित्रा उर्फ आयशा मुल्ला। गेली 4 वर्ष झाली मी ही सामाजिक संस्था चालवत आहे। दरवर्षी मी हळदी कुंकू हा समारंभ महिलांसाठी आयोजित करते, त्याप्रमाणेच यावर्षीही आयोजित केला आहे आणि यासाठी मला भरपूर महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे। माझी संस्था स्थापन करण्याच्या मागचा उद्देश आणि हा कार्यक्रम घेण्याच्या मागचा की महिलांनी एकमेकांची ओळख वाढवावी, हितगुज करावी आणि त्यांच्या उद्योगात त्यांनी पुढे जावं। प्रत्येक महिलेनं शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावं असं मला वाटतं आणि त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि माझे छोटे मोठे असे सामाजिक कार्य सुरू असतात। आणि आज जो मला सर्व महिलांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। सॉरी आज महिला आल्या होत्या, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फनी गेम्स होते
आणि तसंच स्वरा किनीकर म्हणून एक मुलगी आहे, तिची लाठी काठी आहे आणि काजल आवटी, केतकी आवटी ह्या मुलींचा डान्स आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी मला विशेष मोलाचं सहकार्य लाभलं म्हणजे माझी संचालिका छाया साळे व रुचिपान मंदिरच्या सौ सरस्वती आवटी आणि माइलस्टोन प्री स्कूलच्या प्राचार्या साजिदा देसाई व HK स्किल डेव्हलपमेंटच्या हरमीत कौर पाटील. आणि ह्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या तंजीम तांबोळी मॅडम व BDS क्लासच्या सांगली जिल्हा प्रबंधक सौ श्रुती गुमास्ते यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.